रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 10 वाजता रोहा अष्टमी नगर परिषदेमार्फत शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार असून मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। रोहा शहराच्या पर्यावरणीय, सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नगर परिषदेमार्फत सुमारे 15 कोटींहून अधिक विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। यामध्ये कुंडलिका नदी पूर संरक्षण व विकास प्रकल्प, नदी संवर्धन गार्डनमधील आधुनिक खाऊ गल्ली, शिवसृष्टी, शिल्प उभारणी आणि श्री द्राविड महाराज मंदिर भक्तनिवास नूतनीकरणाचा या कामांचा प्रमुख समावेश आहे। शुभारंभ कार्यक्रमानंतर 10:30 वाजता डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रकल्पामुळे रोहा शहराच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय विकासाला मोठी चालना मिळणार आहे। या कार्यक्रमाला सर्व रोहेकर नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी केले। सगळ्यात पहिले भूमिपूजनाचं काम जे होणार आहे ते आहे रोहा अष्टमी नगरपालिका कुंडलिका नदी किनारी विविध ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधणे व विविध कामं करणे। याच्यात नदी स्वच्छता अभियान, पूर परिस्थिती नियंत्रणासाठी रिटेनिंग वॉलचं काम, त्याच्यासोबतच उद्यान विकास, दमखाडी साईडला कंपाऊंड वॉल व बंदरपट्टी दुरुस्ती आणि त्याच्यासोबतच लँडस्केपिंगचं काम असो, पाणी पुरवठ्याचं काम असो, सिंचनाचं काम असो, विद्युत व सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याचं काम असो, अशी विविध कामं ह्या कामात घेतलेले आहेत आणि साहेबांनी 12.5 कोटीचा निधी या कामासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। दुसरं काम आहे रोहा अष्टमी नगर परिषदेतील कुंडलिका नदी संवर्धन गार्डन मध्ये खाऊ गल्ली विकसित करणे। आपण सगळेच जाणतो, आदितीताई जेव्हा क्लॉक टॉवर आणि नमो गार्डन या कामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या होत्या, तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी खाऊ गल्लीसाठी निधीची मागणी केलेली होती आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की नमो गार्डनचं काम पूर्ण होण्याआधीच आपल्याला ते निधी उपलब्ध करून देतील। पण आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की नमो गार्डनचं काम आत्ता चालू झालेलं आहे, त्यामुळे काम चालू होण्याआधीच ताईंनी आपल्याला 50 लाखाचा निधी खाऊ गल्लीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे एक सुसज्ज खाऊ गल्ली तिथे निर्माण होणार आहे। तसंच स्थानिक लघु उद्योजक असतील, महिला बचत गट असतील, युवक उद्योजक असतील व पारंपरिक खाद्य व्यावसायिकांना यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे। तसेच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे व रोजगार निर्मिती देखील यामुळे होणार आहे। त्यामुळे हे आपलं दुसरं काम आहे। तिसरं कामाचं भूमिपूजन जे आहे ते रोहा अष्टमी नगर परिषदेकरता जे स्कूल ऑफ आर्ट्स यांनी तयार केलेली शिवसृष्टी शिल्प कुंडलिका नदी संवर्धन गार्डन मध्ये लावणे। जो आपण नदी संवर्धन मध्ये उद्यान विकास घेतलेला आहे, रोहा प्राईड याच्या समोरची जी जागा आहे तिथे आपण जे स्कूल ऑफ आर्ट्स निर्मित हे म्युरल्स म्हणजे हे शिवशिल्प तिथे आपण लावणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, दूरदृष्टी, स्वराज्याची प्रेरणा व महाराजांच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रभावी कलात्मक दर्शन या निमित्ताने होणार आहे आणि पुढच्या पिढीला देखील महाराजांची आठवण आणि स्मरण यामुळे राहणारच आहे व आपल्या इतिहासाचे जतन देखील होणार आहे। आणि हे आदितीताईंचे देखील ड्रीम प्रोजेक्ट आहे। त्यांना आधीच ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण आधी जागेअभावी हे झालं नाही आणि आता प्रादेशिक पर्यटन मधून 2,45,00,000 निधी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून हे काम देखील रोहा अष्टमी नगर परिषदेने हाती घेतलेले आहे आणि त्या कामाचं भूमिपूजन सोहळा देखील आदरणीय सुनेत्राबाई पवार यांच्या हस्ते होणार आहे। त्याच्यासोबतच चौथं काम हे रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीमध्ये श्री द्राविड महाराज मंदिर रोहा येथे भक्तनिवास नूतनीकरण व इतर कामे करणे। यासाठी आदितीताईंनी आपल्याला पर्यटन म्हणजे प्रादेशिक पर्यटन मधून निधी उपलब्ध करून दिलेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।